नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या लाडक्या गरमागरम ताज्या आणि पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. खवय्यांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आपल्या संस्कृतीत जेवण म्हणजे स्वयंपाक म्हणजे पोट भरणं हा फक्त पोटापुरता विषय नाहीये, किंवा त्याच्यानंतर आम्ही ढाराढोर झोपतो एवढा विषय नाहीये, तर तो पवित्र यज्ञ आहे. यज्ञ तुकोबाराय सांगतात की ताटासमोर बसल्यावरती जेव्हा आपण शांत चित्ताने नामस्मरण करत घास घेतो, तेव्हा त्या अन्नाचं रूपांतर शक्तीत होतं. पण ही शक्ती आणि ही चव फक्त मसाल्यांमुळे येत नाही, तर ती स्वयंपाक करणाऱ्याच्या किंवा करणारीच्या भावनेमुळे आणि प्रेमामुळे येते. आज अशाच भावनेने एक काकू इथे आलेले आहेत, त्यांचं आपण फार मनापासून स्वागत करूया. यांची पांडुरंगावरती विशेष भक्ती आहे आणि फार मनापासून मलाही आनंद होतो जेव्हा कोणीतरी पांडुरंगावरती भक्ती असणारा माणूस मला भेटतं. तेव्हा आपण अतिशय मनापासून स्वागत करूया ललिता महाजन यांचं. नमस्कार. हे माझ्यासाठी आणलं? हो, फारच सुरेख, छान. इथे ठेवू आपण. इथे येस. वा, कुठून आलाय तुम्ही आज ललिता काकू? मी जळगावहून आले. जळगाव, खानदेश. खानदेश. मला हा सगळा थाट बघून, हे वृंदावन, मग रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती बघून असं वाटलं तुम्ही पंढरपूरहून मी आलाय. नेहमी वेळ पंढरपुरातच असते. अगदी दर आषाढी कार्तिकी मी पंढरपुरातच असते. आणि आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा आहे, कारण एका पांडुरंग भक्ताला दुसरा पांडुरंग भक्त मिळालाय. त्याच्यासाठी मी ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग म्हणते. अरे वा. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला, हरी पाहिला. वा, फारच छान. शंकर संगीतचे आपल्या पडद्यामागचे कलाकार आणि आपले जे प्रेक्षक आहे त्यांना रामकृष्ण हरी. अरे वा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही ही मी पंढरपूरहून आणली आहे खास. किती आणि छान. मी ही अशा लोकांना देते की जे पांडुरंगाचे भक्त आहे आणि मला खूप म्हणजे भावतात. आवडलेले आहे. वा, फार छान. तुम्हाला माहिती का, माझ्या नाटकामध्ये माझं नाव पुंडलिक आहे. मी पाहिलंय. आज खऱ्या अर्थाने पुंडलिका भेटी परब्रह्म आले. परब्रह्म आलंय. असं बरोबर झालं, हो की आहे. नाही? वा. हो, तर हो, आज हो. मी तुम्हाला काही ललिता काकू, ललिता नाही, मावशी नाही, म्हणण्याच्या भानगडीत पडत पडूच नाही. नका. ललिता माऊली असं म्हणतो, नाही, कारण नाही. वारीत सगळ्यांना माऊली म्हणतात. माऊलीच तर म्हणतात. फार आनंद झाला तुम्ही आमच्यासाठी आणलं. अच्छा. आणि तुमचं गाव आहे मूळ जळगाव का? मूळ जळगाव. बर, मग आता जळगावला कोण असतं? जळगावला मुलगा असतो, युरोलॉजिस्ट आहे, सुनबाई गायनाक आहे. बर. पण मग अमेरिकेला. स्वयंपाकाची आवड तुम्हाला आधीपासून? मला स्वयंपाकाची पहिली आवड म्हणजे माझ्या वडिलांकडून. बर. मी छोटी होती ना, तरी त्या काळात, आज 72 वर्ष सुरू आहे मला, त्या काळात मला म्हणायचे की तू स्वयंपाक कर, तर तुझ्या हातचा खूप छान होतो. म्हणजे मला कळतही नव्हतं. नंतर मग लग्न झालं, मग घरी आले, मग मिस्टरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांना खूप आवडायचं, कसाही पदार्थ झाला छान आहे. आज मी जी या स्टेजवर उभी आहे ते माझ्या मिस्टरांमुळे. बर. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. मी कुकिंग क्लासेस घेतले, भरपूर बेकऱ्यांना केक पुरवले आणि खूप मला अतिशय आवड आहे. छान. ते गेली तरी मी माझ्या हातचा पदार्थ स्वतः बनवून खाऊ घालायची जास्त आवड. कमाल, फारच छान. आम्हाला आनंद वाटला तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान भेट आमच्यासाठी आणली. रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती, एक छान तुळशी वृंदावन. मला सांगा, स्वयंपाकघरात काय करणार आहेत? स्वयंपाकघरात आज मी आमची पारंपरिक जळगावची गरमाई रोटी. गरमाई रोटी. रोटी त्यात जो मसाला वगैरे आहे ना, तो ना म्हणजे औषधी युक्त आहे आणि टेस्टी पण आहे. बर. तो जर तुम्ही एक पोळी सकाळी खाल्ली छोटी, तर दिवसभर तुम्ही बाहेरचं किती अन्न. कार्यक्रम सेट. अगदी सेट. आज आपल्याला अस्सल खानदेशी काहीतरी खायला मिळणार आहे, गरमाई रोटी. तर आपण लगेच स्वयंपाकघरात जाऊया, गरमाई रोटीची कृती करूया. ललिता माऊली इथे आलेल्या आहेत आपल्या स्वयंपाकघरात. गरमाई रोटी आपल्याला खानदेशी स्पेशल करायची आहे, बरोबर? हो. चला, लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. 5 ग्रॅम दालचिनी, हो 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम कोरांजन, हो. अर्ध जायफळ, 5 ग्रॅम मिरी, बर. थोडेसे 4-5 हिरवी वेलची, थोडी मसाला वेलची, लेंडी पिंपळी, पान पिंपळी, गाठी पिंपळी, सुंठ किंवा सुंठ पावडर 5 ग्रॅम. असं सर्व साहित्य 5-5 ग्रॅम आहे. एक छोटा चमचा हळद. ठीक आहे. इकडे आणि लसूण आहे. हा, चटणीसाठी शेंगदाणे, खोबरं, लाल मिरची थोडी भाजून घ्यायची आणि लसूण. बर. कणिक भिजवण्यासाठी दूध, हो. कणिक, बारीक सुजी, बर. तूप,
बरं. हे आपल्याला वरच्या पारीसाठी लागेल, ठीक आहे. आणि मीठ. पुरणपोळी सारखे, आणि मीठ. बर, ठीक आहे. सगळे म्हणजे सगळे आयुर्वेदामध्ये जे मसाल्याचे सांगितले पदार्थ आहे. सांगितलेले आहेत हो, ते आणि सगळे हे आहेत. तुम्हाला पावसाळ्यातही उपयोगी पडतील, हिवाळ्यातही आणि उन्हाळ्यातही. बरं, गरमाई रोटीमध्ये गोडवा सुद्धा असतो ना? गोडवा असतो. मग इथं साखर किंवा गुळ कुठे आहे? टेन्शन नाही घ्यायचं, गुळ तुम्हाला आम्ही देणार आहोत. पावक जॅगरी पावडर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मी ती आता घेऊन येतो, बरं. मग आपण कृतीकडे बोलूया. चालेल. चला. पावकची गुळ पावडर आपण वापरूया. आता ललिता काकू फार वेळ न दवडता कृतीकडे बोलूया. पहिल्यांदा काय करायचंय? मला पहिल्यांदा आपण कणिक घेऊ, किती? 5-6 चमचे. 5-6 चमचे कणिक, आणि त्यात आपण 1 चमचा रवा, कारण याच्यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा येतो हा. पोळीला. आणि थोडस तूप घालूया, चिमूटभर मीठ घाला. हे आपण पाण्यात न भिजवता दुधात भिजवू, कारण बरं, दुधात भिजवल्यामुळे ही पोळी ना खूप दिवस टिकते. म्हणजे तुम्ही दशम्यांसारखी. दशम्यांसारखी तुम्ही ही अगदी गरमही एन्जॉय करू शकतात. मला या पदार्थाचं नाव फार आवडलं, गरमाई रोटी. अगदी नॅचरल नाव आहे त्याचं. हम्म. आणि ते म्हणजे कोणी ठेवलं माहिती नाही, खूप जुनं नाव आहे. ये गरमाई क्या है? गरमाई थंडाई देते. अच्छा, असं आहे होय. थोडस आपलं पुरणपोळी असते ना, त्या टाईप भिजवून घ्यायचं. मला एक सांगा, असा कुठला ठराविक सण वार आहे का जेव्हा ही पोळी केली जाते? नाही, ही तर म्हणजे पावसाळ्यात, कारण आमचा भाग काय शेतकरी लोकांचा आहे. सतत शेतात जातात, पावसात कामं करतात. घरी आल्यावर मग पूर्वीचे दिवस होते, त्यांना काही फारसं काही अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे ही खूप प्रचलित आहे आमच्याकडे. आता काय पुढे? आता आपण हिला 10 मिनिट आराम करायचा. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. ठीक आहे, मग तोपर्यंत आम्ही हे मळलेलं पीठ जरा रेस्ट करत ठेवतो. आणि आता मसाल्यासाठी लागणारे साहित्य बाउलमध्ये घेतो. काय काय लागणार आहे? मसाल्यासाठी हे थोडं ना आपण गरम करून घेऊ कढई. पान पिंपळी, लेंडी पिंपळी, गाठी पिंपळी, दालचिनी, लवंग, जायफळ, हिरवी वेलची, सुंठ पावडरही वापरू शकतात. किंचित गरम करून घ्यायचं. पोरांजन अतिशय महत्वाचं आहे. बरं, आता हे मसाले गरम होईपर्यंत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पांडुरंगाचं वेड लागावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली कसं म्हणतात हरिपाठात, की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. बरोबर, म्हणजे फार पूर्व पुण्याईने विठ्ठल आवडायची सद्बुद्धी आपल्याला होते. तर मग हे पांडुरंगाचं वेड तुम्हाला लागलं कसं? पांडुरंगाचं वेड म्हणजे माझ्या सासूबाईंकडून. बरं. मी 15 वर्षापासून पंढरपूरला जाते. आमचा तिथे मठ आहे दिगंबर महाराज म्हणून. बरं. 8 दिवस आम्ही तिथे अगदी खूप मस्त पांडुरंगाची सेवा, लोकांना जेवण वगैरे सगळं तिथे खूप छान वाटतं. म्हणजे असं परत यावंसच वाटत नाही. म्हणजे सासूबाईंकडून तुम्हाला हा वारसा मिळालेला आहे. वा वा, छान. आता हे मसाले गरम झालेले आहेत. बंद करू का गॅस? बंद करा. मसाले आपल्याला वाटायचे आहेत, गप्पा सुद्धा महत्वाच्या आहेत. मग हे काम आपण वेगळ्या व्यक्तीला देऊया. जरा मसाले वाटून घेऊन या प्लीज, पटकन.